नमस्कार, मी सचिन गायकवाड. आपण आज पाहतोय बायोलॉजीचा महत्त्वपूर्ण टॉपिक तो म्हणजे आरोग्यशास्त्र, त्याला आपण हायजीन असं म्हणतो. तर बघा, सुरुवात करण्याआधी काय बेसिक गोष्टी म्हणजे काय तर तर WHO जी आपली संस्था आहे तिचा आपण लोगो पाहू शकतो त्या ठिकाणी. ठीक आहे. या संस्थेविषयी माहिती थोडीशी गरजेची आहे की जी आपल्या एक्झाम मध्ये विचारली जाते. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर WHO स्टँड फॉर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तिला म्हणतो आपण जागतिक आरोग्य संघटना. या संघटनेची स्थापना झाली होती 7 एप्रिल 1948 ला. म्हणून 7 एप्रिल जो असतो तो असतो आपला वर्ल्ड हेल्थ डे असतो. ठीक आहे, महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट असतो याचं मुख्यालय जे आहे ते कुठे येतं ते आहे जिनिव्हामध्ये, स्वित्झर्लंडमध्ये. याचे मेंबर जे आहेत ते आहेत 194 कंट्रीज, म्हणजे 194 सदस्य आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य दिवस पाहिलं तो आहे 7 एप्रिलचा. याचे संचालक जे आहेत ते आहेत टेड्रोस अधम. ठीक आहे, तर हे नाव पाठ ठेवा, एक्झामला मे बी विचारू शकता करंट अफेअर्स मध्ये. राईट. त्यानंतरचे जे उपसंचालक आहेत ते आहेत गॅब्रेझ्यू. ठीक आहे, तर हे नाव महत्वाचे आहेत. ठीक आहे, आणि यांचा जो उद्देश जो आहे या संस्थेचा तो आहे आरोग्याचा उच्चतम स्तर काय करणे, प्राप्त करणे याचा काय महत्वाचा उद्देश आहे. ठीक आहे, पुढे कोण पता. नेक्स्ट आहे डब्ल्यू ची कार्य काय असतात बघा. याची कार्य जे पहिल्या पाहिली तर महत्वाचं कार्य जे आहे ते म्हणजे काय, जागतिक स्तरावरील आरोग्याचे प्रश्न हाताळणे, आरोग्याची आणीबाणी घोषित करणे, आरोग्य शिक्षण हे सर्व स्तरापर्यंत पोहोचवणे. आता पुढचा पॉईंट जो तो म्हणजे काय तर WHO ने घोषित केलेल्या आणीबाणी कोणत्या होत्या बघा. पहिली 2009 ची, तिला म्हणतो आपण स्वाईन फ्लू, बरोबर. दुसरी 2014 मध्ये ती आली पोलिओ संबंधी. 2016 होती झिका, बरोबर, आपल्याला सर्व माहिती असेल. झिका आपण पुढे पाहणार त्याच्यामध्ये. नंतर आहे 2014-2019 ती होती इबोला, आणि लास्ट 2020 चा तो म्हणजे कोरोना. ठीक आहे, तर या आणीबाणी काय आतापर्यंत काय केलंय WHO ने काय केलंय, जाहीर केलेले आहेत. ओके, नेक्स्ट बघू आपण आता आरोग्य काय असतं बघा. आरोग्य म्हणजे काय असतं तर WHO च्या मते आरोग्य म्हणजे काय असतं, शारीरिक, सामाजिक, मानसिक संतुलन असणे. बघा याच्यामध्ये 3 वर्ड्स आहेत. फिजिकल, दुसरा असतो मेंटल म्हणजे मानसिक, नंतर असतो सामाजिक म्हणजे सोशल. ठीक आहे, या 3 टर्म महत्वाच्या आहेत. फिजिकल, बरोबर, म्हणजे काय तर आपण ज्या काही शारीरिक हालचाली असतात, फॉर एक्झाम्पल चालणे असेल, बोलणे असेल, हे व्यवस्थित होत आहे. त्यानंतर दुसरं असतं मेंटल म्हणजे काय, मानसिक म्हणजे काय की आपल्याला कोणत्या प्रकारचं मानसिक दुखणं नाहीये. तिसरं असतं ते म्हणजे सोशल म्हणजे काय, आपण जेवढ्या काही सामाजिक ज्या काही आपण शकतो की ज्या काही परंपरा असते किंवा सामाजिक सण उत्सव असेल त्यात आपण सहभाग घेऊ शकतो, सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करू शकतो. हे असते आपले 3 घटक महत्वाचे म्हणजे काय, फिजिकल, सोशल अँड मेंटल वेलबिंग असणं महत्वाचं. त्याला म्हणतो आपण आरोग्य असं म्हणतो. पुढचा पॉईंट तो म्हणजे काय, पोषण द्रव्य. त्याला म्हणतो न्यूट्रिएंट्स, सॉरी इंग्लिश मध्ये काय आपण न्यूट्रिएंट्स असे म्हणतात. ओके, तर हे जे न्यूट्रिएंट्स असतात पोषण द्रव्ये म्हणजे काय तर अन्न पदार्थातील रासायनिक घटक जे शरीराची वाढ, लक्षात ठेवा हा शब्द वाढ आहे, वाढ आणि विकासासाठी काय असतात, आवश्यक असतात. पोषण द्रव्याच्या मार्फत शरीरात कार्य करण्यासाठी काय भेटते, ऊर्जा भेटते. लक्षात ठेवा काय भेटते आपल्याला, ऊर्जा भेटते. ऊर्जा काय असते बघा, पोषण द्रव्यामार्फत मिळणारी ऊर्जा कशी भेटते, एटीपीच्या स्वरूपात साठवली जाते, बरोबर. आणि एटीपी म्हणजे काय असतं, सिंपल गोष्ट, एटीपी काय असते ती असते आपली, तिला म्हणतो आपण ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, आपण ते लिहू येते, त्याचं नाव असतं. ओके, त्याचं नाव आहे ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, तिला म्हणतो आपण एटीपी असं म्हणतो. ठीक आहे, पुढचा पॉईंट असतो यांचं एकक जर पाहिलं आपण, एकक आहे एमकेएस मध्ये असतं किलो कॅलरी, KCAL. सीजीएस मध्ये असतं कॅलरी, कोणतं असतं कॅलरी.
त्यानंतर बघा पुढचा पॉईंट असतो ऊर्जेची गरज. आपण जर पाहिलं समजा फॉर एक्झाम्पल सर्वसाधारण व्यक्तींना किती ऊर्जा लागते म्हणजे किती कॅलरी एनर्जी लागते, तर एखादा व्यक्ती असेल म्हणजे पुरुष असेल आणि जर तो काय करतोय बैठे काम करत असेल तर लागते 2225 कॅलरी. जर स्त्री असेल आणि ती काय करते बैठे काम करते तिला हवं असतं 1875 कॅलरी. त्यानंतर एखादा मध्यम काम करणारा व्यक्ती असेल त्याला हवं लागते 2850 कॅलरी. आणि एखादी स्त्री काय करते मध्यम कार्य करते फॉर एक्झाम्पल काहीतरी रोजंदारी करणं वगैरे गोष्टी काय असतात हे आपले मध्यम फॉर ऑफिस वर्क असतं, हे झालं मध्यम काम. त्यानंतर असतं कष्टाचे काम, फॉर शेतीमध्ये काम करणारा व्यक्ती असेल किंवा एखादा मजूर असेल त्याला हवं असतात पुरुषाला असतात 3000 कॅलरी आणि महिला हवं असतात 1950 कॅलरी. आणि जर एखादी गर्भवती स्त्री असेल तिला काय होतात तिला एक्स्ट्रा काय लागतात 300 कॅलरी एनर्जी काय असते गरजेची असते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी हे आपण फक्त माहिती म्हणून इथे सांगितलं. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण पुढचा पॉईंट. तर आता पुढचा पॉईंट आपला तो म्हणजे काय पोषण द्रव्यांचे प्रकार. ठीक आहे, पोषण द्रव्याचे प्रकार पहिला असतो कार्बनिक, त्याला म्हणतो आपण ऑर्गॅनिक. ठीक आहे, पहिला असतो कार्बनिक, त्याला म्हणतो आपण ऑर्गॅनिक. आता हे काय असतं बघा, अशा पोषण द्रव्यामध्ये काय असतात कार्बन हा काय असतो आपला मूळ घटक असतो. उदाहरणार्थ बघा कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रथिने म्हणजे प्रोटीन्स, विटामिन्स बरोबर, नंतर असतात स्निग्ध पदार्थ त्याला म्हणतो आपण लिपिड्स बरोबर. म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, त्यानंतर विटामिन्स आणि लिपिड्स, दीज आर ऑल आर ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. आता पहिले दुसरे असतात, दुसरा प्रकारचा असतो अकार्बनिक किंवा त्याला म्हणतो आपण इनऑर्गॅनिक, म्हणजे विदाउट कार्बन असणारे, म्हणजे त्याच्यामध्ये काय कार्बन नसतो. लक्षात ठेवा, याने काय असतो कार्बन नसतो आणि ते काय असतो कार्बन असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, कार्बन काय असतो कार्बन असणारे, अकार्बन काय असतो कार्बन नसतो. हे झाले दोन टाईपचे पोषण द्रव्य. पुढे बघा आपण आता उदाहरणार्थ काय असतो क्षार आणि खनिजे. बघा क्षारला म्हणतो त्याला म्हणतो आपण मिनरल्स, सॉरी हे असतात की जे असतात मिनरल्स आणि क्षार असतात काय हे असतात आपले साल्ट्स. ओके, म्हणजे मिनरल्स आणि साल्ट्स हे काय असतात हे आपले इनऑर्गॅनिक कंपोनेंट असतात. झालंय. आता पुढे बघा आपण बघा इथं फॉर विटॅमिन ए दिसतं आपला, विटॅमिन ए, B1 दिसतंय, B2 दिसतंय, इथं B3 दिसतंय, B5, B6, B12, BC, विटॅमिन सी. ओके, इथं बघा ई दिसतं आपल्याला. सो दीज आर ऑल आर डिफरंट टाइप्स ऑफ विटॅमिन्स असतात. ठीक आहे, तर आपण ते डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, क्लिअर आहे. म्हणजे आपण काय शिकलो की पोषण द्रव्याचे दोन प्रकार पडतात, पहिला असतं ऑर्गॅनिक, दुसरं असतं इनऑर्गॅनिक. त्याला म्हणतो आपण कार्बनी आणि दुसरा असतो अकार्बनी. ओके, चला पुढे बघू आपण नेक्स्ट. आता पहिलं बघू आपण कार्बनी पोषण द्रव्य. त्याला पहिल्या प्रकारचा असतो तो असतो कार्बोदके, त्याला म्हणतो पिष्टमय पदार्थ किंवा त्याला म्हणतो आपण कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, तर आता हे जे कार्बोहायड्रेट असतात ते म्हणले असतात तीन घटकाचे. पहिला असतो कार्बन, दुसरा असतो हायड्रोजन, तिसरा असतो ऑक्सिजन. CHO हे काय असतात महत्वाचे घटक असतात कशामध्ये कार्बोहायड्रेट मध्ये. कार्बोदके हे निसर्गात काय होतात मुबलक प्रमाणात असून जी पचनास काय असतात सोपी असतात. कशा असतात सोपी असतात. पुढे बघा एकूण आहाराच्या 70 ते 80% आहार काय भेटतो आपल्याला या कार्बोदकेत युक्त असतो. शरीराला मिळणाऱ्या एकूण ऊर्जापेक्षा किती जवळपास 60 ते 80% ऊर्जा काय भेटते आपल्याला कार्बोदकापासून मिळते. ही थोडी माहिती असू द्या गरजेच्या पेपरसाठी. पुढचा पॉईंट असतो शरीराला सर्वाधिक कार्बोदकापासून मिळते म्हणून कार्बोदकाला काय होतात कार्बोदकाला ऊर्जा गट असं म्हणतात. आता महत्त्वाचा पॉईंट इथं आपल्याला येतो तो म्हणजे काय तर 1 ग्रॅम कार्बोदकापासून काय भेटते आपल्याला 4 किलो कॅलरी काय भेटते, सॉरी 4 कॅलरी काय होते ऊर्जा भेटते. लक्षात ठेवा 1 ग्रॅम कार्बोदकापासून काय भेटते आपल्याला 4 कॅलरी काय भेटते आपल्याला ऊर्जा भेटते. आणि हा पॉइंट एक्झामच्या दृष्टीने काय महत्वाचा आहे. पुढे बघतो आपण वजनाच्या प्रत्येक किलोग्राम साठी काय होते जवळपास 2 ते 3 ग्राम करायला आपल्याला कार्बोदके आवश्यक असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं वजन जर 50 किलोग्राम असेल, 50 किलो वजन असेल तर त्या व्यक्ती काय होतं जवळपास 100 ते 150 ग्रॅम काय हवं असतं कार्बोहायड्रेट हवं असतं किंवा कार्बोदके लागतात. कळलंय. पुढचं पण बघा कार्बोदके शरीरात काय करतात मोनोसॅकराइडच्या स्वरूपात का असतात. आपण ते पाहणार आहोत मोनोसॅकराइड का असतात डायसॅकराइड का असतात आपण सर्व पाहणार आहोत. ठीक आहे, तर लक्षात घ्या की यामध्ये महत्त्वाचे घटक हे महत्त्वाचे असतात. त्यानंतर याच्यामधला जो महत्त्वाचा घटक असतो ग्लुकोज. काय महत्त्वाचा घटक असतो
ग्लुकोज, त्याला म्हणतो आपण C6H12 आणि O6 हा घटक काय महत्वाचा घटक आहे. ओके, पुढे बघू आपण नेक्स्ट. आता आपण स्टार्ट करतोय. तर कार्बोदकाचे प्रकार, पुढचा पॉईंट आपला कार्बोदकाचे प्रकार. त्याचे परत दोन प्रकार. पहिला असतो आपला तो म्हणजे सिंपल शुगर, त्याला म्हणतो आपण साधी शर्करा. बघा पहिला प्रकार कोणता आहे, साधी शर्करा. दुसरा प्रकार असतो तो असतो आपला संयुक्त शर्करा, त्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स शुगर. ओके, तुम्हाला विचारलं पेपरमध्ये, तर कार्बोदकाचे किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. पहिला जो असतो तो असतो आपला साधी शर्करा, आणि दुसरा जो आपला असतो तो असतो संयुक्त शर्करा. ठीक आहे. सो आता पहिले बघू आपण साधी शर्कराचा पहिला प्रकार असतो एक वारिक शर्करा, त्याला म्हणतो आपण मोनोसॅकराइड. त्याला म्हणतो आपण मोनोसॅकराइड म्हणतो. जसं तुम्ही बोललो बघा की कार्बोहायड्रेटचा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो असतो ग्लुकोज. लक्षात ठेवा, त्याचा महत्त्वाचा घटक कोणता असतो? ग्लुकोज असतो. म्हणजे जर एखाद्या शर्करेमध्ये काय असेल, फक्त एकच ग्लुकोज मॉलिक्यूल असेल तर त्याला म्हणतो आपण मोनोसॅकराइड. त्याला म्हणतो आपण मोनोसॅकराइड म्हणतो. दे हॅव ओनली सिंगल शुगर मॉलिक्यूल. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण मोनोसॅकराइड. आता हे जे मोनो असतं बघा, मोनोचा अर्थ होतो एक. लक्षात ठेवा, मोनो म्हणजे असतो एक, म्हणजे यामध्ये काय असतो, एकच का असतो शुगर मॉलिक्यूल किंवा काय असतो ग्लुकोज मॉलिक्यूल असतो, म्हणून त्याला म्हणतो आपण मोनोसॅकराइड. बरोबर. आता याचे एक्झाम्पल जे आहेत ते आहे, पहिलं एक्झाम्पल लक्षात ठेवा तो असतो फ्रुक्टोज. हे कशामध्ये असतं, तर फ्रुक्टोज जो असतो आपला तो असतो आपल्या फळामध्ये. कशामध्ये असतो? फळामध्ये काय असतो? फ्रुक्टोज असतो. दुसरा जो ग्लुकोज कुठं असतो आपल्या, तो आपल्या रक्तामध्ये काय असतो? ग्लुकोज असतो. त्यानंतर असतो गॅलॅक्टोज, राईट. नंतर असतो डेक्स्ट्रोज. हे काय, तर हे सर्व कशाचे मोनोसॅकराइडचे काय एक्झाम्पल आहेत. म्हणजे काय, यांच्यामध्ये काय असणार, फक्त एकच का असणार आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल असणार आहे. ओके, समज सर्वांना. आता नेक्स्ट पॉईंट जो असतो आपला तो असतो द्विवारिक. बघा, द्वि म्हणजे दोन, द्वि म्हणजे काय, दोन, आणि वारिक म्हणजे काय, तर दोन सॅकराइडचे मॉलिक्यूल असणार, म्हणजे दोन ग्लुकोज मॉलिक्यूल असणारा घटक, त्याला म्हणतो आपण डायसॅकराइड. आता याच्यामध्ये बघा, या डायसॅकराइडचे एक्झाम्पल जे आहे, म्हणजे काय असतं, ग्लुकोजचे काय असतात, दोन गट किंवा काय असतात, दोन घटक असतात. म्हणजे इट हॅज 2 नंबर्स ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. आता याचे एक्झाम्पल जे आहेत, तर पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आहे आपलं लॅक्टोज. लक्षात घ्या, पहिलं एक्झाम्पल कोणतं असणार आहे, लॅक्टोज असणार आहे. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल जे आहे ते आहे लॅव्हुलोज. तिसरं आहे सुक्रोज. ठीक आहे. तर आपलं काय पाठ असलं सांगतो बघा. तर याच्यामध्ये पाठ करायची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय, तर हे जे लॅक्टोज आणि ग्लुकोज मॉलिक्यूल जे आहेत, तर यांचे आपल्याला एक वारिकी माहित असले पाहिजे. पहिलं बघू आपण आता, पहिलं बघू आपण लॅक्टोज. पहिला कोणता बघतो आपण, लॅक्टोज बघतोय. आता हा जो लॅक्टोज जो असतो, ठीक आहे, तर या लॅक्टोजचे दोन घटक असतात, म्हणजे हे दोन मॉलिक्यूल बनले असतात. पहिला मॉलिक्यूल जो असतो, ठीक आहे, तो असतो ग्लुकोज. पहिला कोणता असतो, ग्लुकोज. दुसरा जो असतो गॅलॅक्टोज. कोणता असतो, गॅलॅक्टोज. हा काय असतो, दुसरा मॉलिक्यूल असतो. म्हणजे जर तुम्ही लॅक्टोजला काय केलं, जर तुम्ही काय केलं, त्याचं हायड्रोलिसिस केलं, यू विल गेट 2 मॉलिक्यूल. फर्स्ट असतो, एक असतो ग्लुकोज, दुसरा असतो गॅलॅक्टोज. हे पाठ ठेवा. ठीक आहे. पुढचा पॉईंट जो असतो आपला तो असतो आपला नेक्स्ट पॉईंट जो असणार आपला, यू विल सी हिअर, तो असतो सुक्रोज. ठीक आहे. नेक्स्ट आहे सुक्रोज. तर सुक्रोज जो काय असतो, हा सुक्रोज बनला असतो दोन घटकाचा. पहिला असतो तो म्हणजे ग्लुकोज, आणि दुसरा जो असतो तो असतो फ्रुक्टोज. दुसरा कोणता असतो, फ्रुक्टोज मॉलिक्यूल असतो. पहिला असतो ग्लुकोज, दुसरा असतो फ्रुक्टोज. तर हे पाठ ठेवा, हे आपल्या एक्झाम मध्ये विचारतात. लॅक्टोज मेड अप ऑफ द 2 मॉलिक्यूल ऑफ सॅकराइड. पहिला असतो ग्लुकोज, दुसरा असतो गॅलॅक्टोज. आणि सुक्रोज जो असतो, इट मेड अप फ्रॉम द 2 मॉलिक्यूल. पहिला असतो ग्लुकोज, दुसरा असतो फ्रुक्टोज. म्हणजे याला म्हणतो आपण डायसॅकराइड, त्याला म्हणतो आपण द्विवारिक असं म्हणतात. क्लिअर सर्वांना? ओके, हे लिहून घ्या, महत्वाचं आहे. पुढचं असतं आपले, ते असतं आपले ओके, ठीक आहे, ते असतं आपले बहुवारिक. त्याला म्हणतो आपण, आता बघतो आपण कॉम्प्लेक्स शुगर. बहुवारिक म्हणजे काय,
पॉली म्हणजे अनेक, आणि सॅकराइड म्हणजे काय, दे हॅव मोर दॅन 2 नंबर्स ऑफ अ ग्लुकोज मॉलिक्यूल, त्याला म्हणतो आपण बहुवारिक, त्याला म्हणतो आपण पॉलीसॅकराइड असं म्हणतात. म्हणजे काय, ज्यामध्ये काय असतात, ग्लुकोजचे काय असतात, 2 पेक्षा जास्त काय असतात, गट असतात, त्याला म्हणतो आपण पॉलीसॅकराइड्स. बरोबर. आता उदाहरणार्थ बघा, उदाहरण शकतो आपण सेल्युलोज, पेक्टिनेज, ग्लायकोजन आणि स्टार्च. ठीक आहे, आपण वन बाय वन एक्सप्लेन करतो, मला टेन्शन नाही. ओके, पहिलं बघा आपण सेल्युलोज. ठीक आहे, ओके. सेल्युलोज असतो कशामध्ये असतो रे, तो असतो कशामध्ये, तो असतो वनस्पतीमध्ये. कोणामध्ये असतो, वनस्पतीमध्ये काय असतो, सेल्युलोज असतो. बरोबर. दुसरा असतो पेक्टिनेज, कशामध्ये असणार आहे, तो पण कशामध्ये असणार आहे, तो वनस्पतीमध्येच असतो. बरोबर, म्हणजे फळामध्ये पण असतो. त्यानंतर असतो ग्लायकोजन, हा कशामध्ये असतो, हा असतो प्राण्यांमध्ये. कोणामध्ये असतो, प्राण्यांमध्ये का असतो, ग्लायकोजन असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर स्टार्च, हे कशामध्ये असतं, हे असतं वनस्पतीमध्ये. कोणामध्ये असतं, वनस्पतीमध्ये असतं. आता सर्व जे आहेत ना, ह्या एक्झाम्पल कोणाचे, हे आपले पॉलीसॅकराइडचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. आणि जर तुम्हाला अजून विचारलं ना एक्स्ट्रा की अजून यामध्ये काही एक्झाम्पल आहे का ऍड करण्यासारखे, तर तुम्ही ते बी सांगू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ ट्रायसॅकराइड, ठीक आहे, म्हणजे 3 शर्करा मॉलिक्यूल असणार, 3 शर्करा असणार सॅकराइड कोणता आहे, सॅकराइड किंवा बद्दल म्हणतो आपण बहुवारिक कोणता असणार आहे, बहुवारिक, त्याचं नाव असतं, तो असतो रॅफिनोज. कोणता असतो, रॅफिनोज असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, लिहून चला. त्यानंतर पुढचा जो असतो तो असतो आपला 4 शर्करा असणारा मॉलिक्यूल, 4 शर्करा असणारा बहुवारिक, आपण त्याला म्हणतो टेट्रोज सॅकराइड्स, त्याचं नाव असतं स्टॅच्यूओज. ठीक आहे. तर हे पाठ ठेवा, हे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्वाचं आहे. ठीक आहे, कळलं आपल्याला. म्हणजे आपण शिकलो कार्बोहायड्रेटचे काय 2 प्रकार पडतात, पहिला असतो सिंपल शुगर, दुसरा असतो कॉम्प्लेक्स शुगर. बरोबर. मग त्याचे एक्झाम्पल पाहिले, सिंपल शुगरचे काय होते, मोनोसॅकराइड, त्यामध्ये एक्झाम्पल होतं ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि दुसरं काय होता, डेक्स्ट्रोज. आपण डायसॅकराइड एक्झाम्पल होते काय, ते होते सुक्रोज. बरोबर. त्यानंतर कोणता होता, त्यानंतर होता गॅलेक, राईट, सुक्रोज असेल. त्यानंतर आपण पॉलिसॅकराइड मध्ये पाहिले काय, स्टार्च पाहिला, सेल्युलोज पाहिला. सो दीज आर ऑल आर द डिफरंट टाइप्स ऑफ मोनोसॅकराइड. ओके, आणि पॉलिसॅकराइड. ओके, चला पुढे बघा आपण नेक्स्ट. पुढचा पॉईंट असतो कार्बोदकाचे कार्य काय असणार आहे. तर पहिले कार्य कसं आपण पाहिलं असेल ते म्हणजे काय होतं, तर शरीराचे इंधन म्हणजे काय असतं, इट प्रोव्हाइड एनर्जी फॉर द बॉडी ऑर ऑर्गॅनिझम. हे काय करतं, आपल्या करतं ऊर्जा काय करतं, प्रोव्हाइड करत असतं. नेक्स्ट असतं प्रथिनांचा बचाव करणे, पचनास मदत करणे आणि स्निग्ध पदार्थ प्रथिने कार्बोदकामुळे काय होतं, पचनास सोपे होत असतात. हे काय त्याचे महत्वाचे कार्य आहेत. बरोबर. पुढे आपण नेक्स्ट, पुढचा आहे असतं आपल्या आता प्रोटीन्स. प्रोटीन्स जे असतात, लक्ष द्या, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट एक फरक महत्वाचा असतो, म्हणजे काय, तर तो असतो नायट्रोजन. लक्षात घ्या, कार्बोहायड्रेट मध्ये असतं फक्त कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. पण जर तुम्ही विचारलं प्रोटीन मध्ये काय असतं, त्याच्यामध्ये असतं कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, काय असतं, ऑक्सिजन असतो, CHNO. म्हणजे हा N जो असतो ना, हा वेगळा आहे कोणापेक्षा, तर ह्या कार्बोहायड्रेट पेक्षा. बरोबर. आता प्रथिने जे असतात, ठीक आहे, तर हे प्रथिनांचा जो मूळ घटक असतो कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, नंतर असतात फॉस्फरस, नंतर असतो सल्फर. यामध्ये काय असतो, महत्वाचे घटक असतात. त्यानंतर प्रथिनाची निर्मिती काय होते, ही अमायनो ऍसिडच्या जोडणीपासून होते. म्हणजे काय, जर तुम्ही अमायनो ऍसिड एकत्र केले, आपल्याला माहिती असेल की किती असतात, जवळपास 21 अमायनो ऍसिड आहेत. त्यातले 20 काय असतात, 20 अमायनो ऍसिड पकडतो असतो, 21वा जो आहे तो वेगळा आहे, राईट. पण आपण नॉर्मली 20 अमायनो ऍसिड जे असतात, तर त्या अमायनो ऍसिड काय करतो आपण, त्या काय होतं, आपण प्रोटीन बनवतोय. बरोबर ना. म्हणजे काय, सपोज फॉर एक्झाम्पल हा एक अमायनो ऍसिड आहे, हा एक अमायनो ऍसिड आहे आणि हा एक अमायनो ऍसिड आहे, काय एकत्र आला,
त्याच्यामुळे काय बनणार आहे, आपण म्हणणार असतो प्रोटीन. काय म्हणत असतं, प्रोटीन बनत असतो. ठीक आहे. आणि काय असतात ते आपले, हे अमिनो ऍसिड असतात. म्हणजे जर दोन पैकी जास्त अमिनो ऍसिड एकत्र आले ते फॉर्म प्रोटीन. ते काय करतात, प्रथिने तयार करतात. कळतंय सर्वांना? पुढे बघा आपण, शरीरामध्ये काय असतात, जवळपास 21 अमिनो ऍसिड असतात, ज्यापैकी काय असतात 20 का असतात कार्यान्वित असतात. म्हणजे काय असतात, दे आर फंक्शनल असतात. बरोबर. पुढचा म्हणत असतो, एकूण आहाराच्या 10 ते 15% का असतं आहार का असतो, आणि जवळपास एकूण ऊर्जा किती, जवळपास 10% ऊर्जा कोण पुरतं, तर ते प्रथिने पुरवतात. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या आहारामध्ये जवळपास 10 ते 15% घटक कशाचा असतो, तर तो प्रथिनांचा असतो. आणि आपल्या एकूण ऊर्जेपैकी जवळपास किती होतो, 10% ऊर्जा कोण पुरतं, तर प्रथिने पुरवत असतात. पुढचा पॉईंट आपला तो म्हणजे काय, तर 1 ग्रॅम प्रथिनापासून काय भेटते आपल्याला, जवळपास 4.1 कॅलरी काय भेटते आपल्याला, ऊर्जा भेटत असते. ठीक आहे. आपण पाहिलं बघा, कार्बन किती भेटते, कार्बोदके किती देतात, जवळपास 4 कॅलरी. लक्षात ठेवा, कॅलरी काय असते, कॅलरी म्हणजे काय, जर समजा एखादा पाणी असतं 14 म्हणजे 14 डिग्री सेंटीग्रेड पासून तर 15 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्याला तापवण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते त्या ऊर्जेला म्हणतो आपण कॅलरी ऊर्जा. बरोबर ना. आणि ही कॅलरी ऊर्जा किती लागते आपल्याला, किती एनर्जी भेटते आपल्याला, 1 ग्रॅम प्रोटीन पासून ती भेटते 4.1 कॅलरी. कार्बोदकापासून भेटते 4 कॅलरी. बरोबर. तर हे फिगर्स किंवा हे आकडे पाठ ठेवा, महत्वाचे आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, वजनाच्या प्रत्येक किलोग्रॅम पर दिवसामागे जवळपास आपल्याला 2 ग्रॅम प्रथिने लागतात. फॉर एक्झाम्पल मी तर म्हटलं, जर एखादं वजन 60 किलोग्रॅम असेल, 60 केजी असेल, त्याला काय जवळपास त्याला 120 ग्रॅम काय लागतं, प्रोटीन लागतं. लक्षात ठेवा. तर हे महत्वाचं आहे. वाढत्या वयामध्ये प्रथिनांची आवश्यकता काय असते, अधिक असते. फॉर एक्झाम्पल म्हणतो ना ऍडोलसंट एज असतं, म्हणजे काय 11 ते 19 वयोगटाचं असतो, त्याला म्हणतो आपण ऍडोलसंट एज. आणि या वयामध्ये काय असते, प्रथिनांची काय असते, खूप जास्त गरज असते. ठीक आहे. क्लिअर सर्वांना? चला पुढे बघू आपण नेक्स्ट. आता हे थोडंसं याच्यामध्ये डायग्राम वगैरे आहे, बघू शकता आपण. ठीक आहे. तर हे ऍक्च्युअली याच्यामध्ये ना हे लक्षात ठेवा फक्त, की जर आता बघा थोडंसं ही डायग्राम थोडी लक्षात घ्या. हे दिसतं आपल्याला बघा, हा अमिनो ऍसिड. बरोबर. हा अमिनो ऍसिड काय आले, हे 1 2 आणि 3 काय अमिनो ऍसिड एकत्र आले, दे फॉर्म पेप्टाइड. काय फॉर्म झाला त्यांनी, पेप्टाइड फॉर्म झाला. आणि ज्याच पेप्टाइड एकत्र आले, ठीक आहे, राईट, दिस पेप्टाइड्स अगेन इट कम टुगेदर. बरोबर. आणि शेवटी काय फॉर्म करणार, हे दे विल फॉर्म प्रोटीन. काय फॉर्म करतात ते, प्रोटीन तयार करतात. बरोबर. आता खाली बघा, ह्या ज्या मसल सेल असतात, 80% ऑफ मसल इज मेड अप ऑफ अमिनो ऍसिड. बघा आपले मसल सेल असतात जवळपास 80% मसल काय होतात, ह्या प्रोटीनचे बनलेले असतात. दॅट्स वाय प्रोटीन इज नोन एज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ द बॉडी. ठीक आहे. तर हे थोडंसं त्याला काही इम्पॉर्टंट डाटा होता जो आपल्याला महत्वाचा होता. आता प्रोटीनचं मसलचं इम्पॉर्टंट फंक्शन कुठं असणार ते स्किन मध्ये, त्यानंतर कुठे असणार ते हेअर्स मध्ये, नेल्स, बोन, इंटरनल ऑर्गन, त्याच्यामध्ये काय असतं आपलं प्रोटीन काय असतं गरजेचं असतं. तर या डायग्राम मध्ये दिलेलं आहे. आणि साधं लक्षात ठेवा, आपल्याला जवळपास 2 ग्रॅम प्रोटीन 1 किलोग्रॅमला हवं असतं. म्हणजे काय, की जर आपलं वेट नुसार आपल्याला तेवढे प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये आवश्यक असतात. ओके. तर ही आपली डायग्राम सांगते, लक्षात ठेवा 2 ग्रॅम पर 1 kg ऑफ बॉडी वेट. तर हे लक्षात ठेवा, ही महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. बाकी याच्यामध्ये सांगत ठेवलं तर जवळपास बघा आपल्या बॉडीमध्ये जवळपास काय असतं, 60% काय असतं पाणी असतं, 10% असतं प्रोटीन असतं, 16% असतं प्रोटीन असतं जवळपास ऑलमोस्ट. आणि बाकी असतं फॅटचा पार्ट असतो. ठीक आहे. आणि बाकी अदर पार्ट असतं. ठीक आहे. हे अप्रॉक्स हे 10% पकडून चला, नॉट 16%. ठीक आहे. क्लिअर सर्वांना? सो ही एक फिगर लक्षात ठेवा, म्हणजे फक्त बघून घ्या फक्त. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पुढचा पॉईंट येतो टाइप्स ऑफ प्रोटीन्स, म्हणजे काय प्रथिनांचे प्रकार. तर पहिल्या प्रकारचा असतो आपला इसेन्शियल प्रोटीन अमिनो ऍसिड किंवा इसेन्शियल प्रोटीन्स. म्हणजे काय, तर गरजेचे असणारे हे अमिनो ऍसिड असतात. म्हणजे काय, की अशी अमिनो ऍसिड हे शरीराबाहेरून अन्न पदार्थातून घ्यावी लागतात. उदाहरणार्थ असतो ल्युसिन, आयसोल्युसिन, फिनाइल ॲलेनिन, हा स्पेलिंग असे, ट्रिप्टोफॅन, हे काय सर्व दीज आर द इसेन्शियल अमिनो ऍसिड. म्हणजे काय, जे अमिनो ऍसिड स्वतःचं शरीर बनवू शकत नाही, शरीरात काय होत नाही, निर्मिती होत नाही. लक्षात ठेवा, शरीरात काय होत नाही, शरीरात निर्मिती
होत नाही त्यांना म्हणतो आपण आवश्यक असणारे किंवा गरजे असणारे काय असते अमायनो ऍसिड असतात, त्याला म्हणतो आपण इसेन्शियल अमायनो ऍसिड. ते काय होतं आपल्याला बाहेरून म्हणजे काय होतं आपल्या अन्नातून घ्यावं लागतात. ठीक आहे. तर हे जे अमायनो ऍसिड कोणते असणारे ल्युसिन असणारे, आयसोल्युसिन असणारे, फिनिलॅलेनिन असणारे आणि ट्रिप्टोफॅन हे काय असते सर्व हे आपले इसेन्शियल अमायनो ऍसिड आहेत. ठीक आहे. या संख्या जे असतात ते असतात 8. किती असतात टोटल 8 अमायनो ऍसिड काय असतात आपल्याला इसेन्शियल अमायनो ऍसिड असं लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर असतात आपले नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणजे काय की जे काय होतात बॉडीमध्ये काय होतात तयार होतात बघा, जे काय होतात शरीरात काय होतात निर्माण होतात त्यांना म्हणतो आपण नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड. ठीक आहे. हे किती असतात ते असतात जवळपास 12. हे काय असतात आपले नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड असतात. ओके. एक्झाम्पल बघा ॲलेनिन, अर्जिनाइन, ऍस्पार्जिन, ऍस्पार्टिक ऍसिड, त्यानंतर असतं ग्लायसिन, ग्लुटामाइन, ग्लुटामिक ऍसिड, त्यानंतर सिस्टीन, सिरीन आणि टायरोसिन आणि लास्ट असतो प्रोलिन. हे सर्व काय तर हे सर्व काय हे डिफरंट अमायनो ऍसिड आहेत जे कसे आहेत ते नॉन इसेन्शियल आहेत. म्हणजे काय जे काय आपल्या शरीरामध्ये काय होतात निर्माण होतात हे पाठच ठेवा. ठीक आहे. प्रोटीनचे 2 प्रकार पडतात. पहिला असतो इसेन्शियल अमायनो ऍसिड, दुसरा असतो नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड. इसेन्शियल म्हणजे काय जे काय होतात शरीरामध्ये तयार होतात त्याला म्हणतो आपण इसेन्शियल. दुसरं असतं नॉन इसेन्शियल म्हणजे काय जे शरीरामध्ये तयार होत ठीक आहे तयार होतात असं नॉन इसेन्शियल. ओके. आणि उलट काय असतात त्याच्या उलट असणारे इसेन्शियल. ओके क्लिअर आहे. सो पुढे बघू आपण नेक्स्ट. पुढचा पॉईंट होता आपला प्रथिनांची कार्य. सर्वात महत्त्वाचा पार्ट जो असतो तो म्हणजे काय शरीराची बांधणी करणे का त्यांचा महत्त्वाचा पार्ट असतो. इट ऍक्ट ऍज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ द बॉडी. म्हणजे आपण बोललो की जसं मसल असतात मसल काय करतात तर दे विल प्रोव्हाइड और दे विल प्रोव्हाइड एनर्जी फॉर फॉर्मेशन ऑफ मसल्स. म्हणजे काय आपण म्हणतो की जेव्हा जिम करणारे लोक असतात दे यूज प्रोटीन पावडर. वाय बिकॉज दे आर इम्पॉर्टंट फॉर बिल्डिंग ब्लॉक. म्हणजे काय करते आपल्याला मसल बनवत असतात. राईट. दुसरं असतं शरीरास काय करणं नायट्रोजनचा पुरवठा करणं. दुसरं असतं अँटीबायोटिक्स तर म्हणजे प्रतिद्रव्य ची निर्मिती करणं. आता महत्त्वाचा पॉईंट असतो प्रतिद्रव्य काय करतात. ठीक आहे लक्षात ठेवा. लिम्फोसाइट्स असतात बॉडीमध्ये काय असतात लिम्फोसाइट्स काय करतात त्या प्रतिद्रव्य काय करतात तयार करतात कोणाविरुद्ध तर या अँटीजीन विरुद्ध काय करतात अँटीजीन विरुद्ध काय करतात तयार करतात. त्याला म्हणतात आपण अँटीबॉडीज. हे असतात आपल्या अँटीबॉडीज. ठीक आहे. तर हे पाठ ठेवा. ठीक आहे. पुढचा पाठ असतो हिमोग्लोबिन द्वारे रक्तातील काय करणं ऑक्सिजनचं वहन करणं काय असतो प्रोटीनचं महत्त्वाचं फंक्शन असतं. पुढचा पॉईंट असतो म्हणजे काय संप्रेरके आणि विकरे म्हणजे काय हार्मोन्स आणि एन्झाइम्स. लक्षात ठेवा हार्मोन्स व एन्झाइम्स काय करणं तयार करणं काम करत असतं तर हे प्रोटीन करत असतात. आता बघा हिमोग्लोबिन जो असतो लक्षात घ्या हिमोग्लोबिनचा महत्त्वाचा फंक्शन काय असतो त्याची काय असते 4 संयुजा असते. इट हॅज 4 व्हॅलेन्सी आणि हा असतो आपला कोणता आहे हा असतो आपला कॉन्जुगेट प्रोटीन. कोणता असतो हा एक मिनिट हा असतो आपला कॉन्जुगेट प्रोटीन प्रकार असतो. कॉन्जुगेट प्रोटीन असतो किंवा कॉन्जुगेट काय असतं प्रथिन असतं. ठीक आहे. आणि यामध्ये मला सांगा याच्यामध्ये कोणता मेटल असतो तो असतो इट्स हा कोणता असणार आहे Fe+2. कोणता असतो Fe+2 असतो. ओके. तर हा मेटल लक्षात ठेवा बरोबर. आणि पुढचा पॉईंट जो असतो याच्यामध्ये याचं मेन काम काय असतं तर ऑक्सिजन काय करणं वहन करणं. पुढचं काम असतं हिमोग्लोबिनचं काम असतं बरोबर. नेक्स्ट बघा हृदयाचं अंकुंचन आणि प्रसरण पाहण्यासाठी काय असतात प्रथिन महत्वाचे असतात. बघा आपण म्हणतो हार्ट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन इज डिपेंडंट ऑन द प्रोटीन्स. पुढचा पॉईंट जो होतो तो म्हणजे काय रक्त गोठण्यासाठी काय असतं प्रोटीन कोणतं असतं ते प्रोथ्रोम्बिन. लक्षात ठेवा त्याचं नाव स्पेलिंग अशी आहे प्रोथ्रोम्बिन. ठीक आहे. हा का असतो महत्वाचा असतो लक्षात ठेवा प्रोथ्रोम्बिन. तो असतो आपला फॅक्टर 8. कोणता असतो फॅक्टर 8 असतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी महत्वाच्या म्हणजे दिस आर द डिफरंट फंक्शन ऑफ प्रोटीन. हे काय असतात प्रथिनाचे काय असतात वेगवेगळे कार्य असतात बरोबर आहे. बघूया एकदा बघा शरीर बांधणीचा गट असतो शरीरामध्ये काय करणं नायट्रोजनचा पुरवठा करणे प्रतिद्रव्य अँटीबॉडी तयार करणं हिमोग्लोबिन वहन करणं संप्रेरक विकरे तयार करणे
हृदयाचं अंकुचन प्रसरण पावणे आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय प्रोथ्रोम्बिन काय करणं तयार करण्यासाठी काय असतं आपल्या प्रोटीनची गरज असते. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण आता जर समजा प्रथिनांचा अभाव झाला तर कोणते आजार होतात आणि हा क्वेश्चन आपल्या पेपरमध्ये येऊन गेलेला आहे आणि राईट हा पीओक्यू पण होता. जर समजा तुमच्या बॉडीमध्ये प्रथिनांचा अभाव झाला तर काय होतं पहिला असतो आपला सुकटी आजार त्याला म्हणतो आपण मॅरास्मस. सुकटी म्हणजे काय ह्यामध्ये काय होतं प्रथिनांच्या अभावामुळे काय होतं कुपोषण घडतं. त्यामध्ये काय होणार आहे हातापायाच्या काड्या आणि काय होतं पोटाचा काय होतो नकार अशी काय स्थिती बनते. म्हणजे काय होतं माणूस काय होतो अतिशय बारीक बनतो. बरोबर ना आपण म्हणतो बघा की आपण जर समजा गरीब दाखवायचं असं बरोबर ना म्हणजे हातपाय एकदम बारीक झालेले त्याचे हाडं दिसत आहेत ती तो प्रकार जो असतो त्याला म्हणतो आपण मॅरास्मस. ठीक आहे. आपण त्या मराठीमध्ये मर आजार असतो बरोबर ना म्हणजे काय होतं सुकटी आजार पडतो. आणि या शरीरामध्ये काय होतं या शरीरात काय होतं अवयवांना काय होते सूज येत नाही. लक्षात ठेवा हे मग सूज येत नाही म्हणून त्याला म्हणतो आपण सुकटी आजार म्हणजे काय सुकलेला समजतंय तो असतो आपला पहिला आजार आहे तो आहे सुकटी किंवा मॅरास्मस. दुसरा जो असतो तो असतो सुजवटी चंद्रमुखी किंवा क्वाशिरकोर हा दुसरा आजार असतो. यामध्ये काय लक्षात घ्या यामध्ये काय होणार आहे प्रथिने आणि ऊर्जा यांच्या बघा ह्याच्यामध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये काय फक्त फक्त प्रथिनांचा अभाव असतो. याच्यामध्ये काय असतो फक्त प्रथिनांचा अभाव असतो पण याच्यामध्ये काय असतो प्रथिन आणि ऊर्जा या दोघांचा काय असतो अभाव असतो. आणि त्यामुळे काय लक्षात घ्या यामध्ये काय चेहरा काय असतो सुचतो चेहरा काय असा मोठा बनतो. लक्षात घ्या बरोबर. आणि तो दिसतो कशासारखा चंद्रासारखा दिसतो. राईट. ओके. पुढचा पॉईंट असतो या रोगात काय होतं शरीरातील अवयव यांना काय होतं सूज येते म्हणजे याला काय आपण याला काय होतं सुजवटी म्हणतात. याला काय म्हणतात सुजवटी असं म्हणतात. बरोबर आहे. मग लक्षात द्या की प्रथिनांच्या कमतरतेमुळे काय होतं दोन आजार होतात. पहिला असतो मॅरास्मस दुसरा असतो क्वाशिरकोर आणि हे दोन आजार लक्षात ठेवा यांच्यातले फरक लक्षात ठेवा. यामध्ये काय असतं फक्त प्रथिनांचा अभाव असतो याच्यामध्ये काय असतो प्रथिन आणि ऊर्जा यांचा काय असतो अभाव असतो. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. ठीक आहे सर्वांना. ओके चला पुढे बघू आपण नेक्स्ट. पुढचं असतं आपले स्निग्ध पदार्थ मेदाम्ले आणि चरबी किंवा आपण तर म्हणतो फॅट किंवा कोलेस्ट्रॉल. ठीक आहे. लक्षात ठेवा मेद किंवा त्याला म्हणतो आपण स्निग्ध पदार्थ. आता यांच्यामध्ये काय असतं लक्षात घ्या हे काय असतं बघा जर फॉर एक्झाम्पल समजा बॉडीमध्ये ग्लुकोज आपण घेतोय जर ते साठत गेलं तर काय म्हणतात इट फॉर्म ग्लायकोजन. ग्लायकोजन काय करतं इट फॉर्म फॅट्स इट डिपॉझिट इन टू द ऍडिपोज टिश्यू. काय आता आपल्या सेलमध्ये काय असतात ऍडिपोज सेल असतात त्यामध्ये काय डिपॉझिट असतं. याचा अर्थ काय यामध्ये काय असतं पहिला घटक असतो कार्बन दुसरा असतो हायड्रोजन तिसरा असतो ऑक्सिजन. या आपण काय म्हणतो म्हणजे काय कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन या आपण काय म्हणतो या आपण काय म्हणतात स्निग्ध पदार्थ बनतात. यांचा काय होतं पुढचा पॉईंट यांचा आहार काय असतो समावेश काय होतो खूप कमी प्रमाणात असतो. एकूण ऊर्जेच्या जवळपास 10 ते 15% ऊर्जा भेटते तर या स्निग्ध पदार्थापासून भेटत असते. 1 ग्रॅम मेदापासून भेटते आपल्या जवळपास 9 कॅलरी काय भेटते ऊर्जा भेटते. बघा आपण ऑलरेडी चार्ट पाहिला असेल. जर असे कार्बोदके 1 ग्रॅम कार्बोदक असेल तर किती ऊर्जा भेटते 4 कॅलरी. 1 ग्रॅम प्रोटीन असेल म्हणजे प्रथिन असेल तर किती भेटते 4.1 कॅलरी. आणि जर 1 ग्रॅम का असेल स्निग्ध पदार्थ असेल स्निग्ध पदार्थ किती एनर्जी भेटते ती भेटते आपली 9 कॅलरी. ठीक आहे. तर हे जे पॉइंट आहेत तिन्ही हे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्वाचे असणार आहे. मेद पदार्थ काय असतात अतिसमृद्ध का असं ऊर्जा घट असतो म्हणजे काय दे हॅव मोर अमाऊंट ऑफ एनर्जी. नेक्स्ट पॉइंट जो होतो तो म्हणजे काय यांची कार्य काय असतात तर पहिले कार्य असतं अतिसमृद्ध ऊर्जा गट म्हणून काम करतात. मेदात विरघळणारे कोणते असतात विटॅमिन्स विटॅमिन ए असतं म्हणजे कोणतं असतं रेटिनॉल डी असतो कॅल्सिफेरॉल ई असतो टोकोफिरॉल आणि के असतो फायलोक्विनोन. या जीवनसत्वाचा काय असतो तो स्रोत म्हणून काम करत असतो. त्यासोबत काय लिंग संप्रेरक म्हणजे कोणते असतात ते असतात आपले इस्ट्रोजन इस्ट्रोजन दुसरा असतो टेस्टोस्टेरॉन टेस्टोस्टिरॉन. हे जे काही दोन हार्मोन असतात त्याला म्हणतो आपण लिंग संप्रेरक त्याला म्हणतो आपण सेक्शुअल हार्मोन्स असं म्हणतात. इस्ट्रोजन असतो कोणामध्ये फिमेल मध्ये आणि टेस्टोस्टेरॉन असतो कोणामध्ये मेल मध्ये असतो. ठीक आहे राईट. तर हे काय कोणता करतं तर हे स्निग्ध पदार्थ करण्यास काय करतात मदत करत असतात. ठीक आहे. चलो नेक्स्ट पॉईंट बघू आपण आता पुढे म्हणतो स्निग्ध पदार्थाचे प्रकार. पहिला असतो संतृप्त किंवा त्याला म्हणतो आपण
सॅच्युरेटेड लिपिड्स किंवा सॅच्युरेटेड फॅट असतात. दुसरा असतो आपला असंतृप्त. बघा म्हणजे अनसॅच्युरेटेड, यामध्ये शब्द लक्षात घ्या. हा असतो संतृप्त, हा असतो असंतृप्त. म्हणजे काय, जर एखाद्या एखाद्या लिपिड मध्ये काय असेल, फक्त सिंगल बॉन्ड असेल. बघा काय असतं, सिंगल बॉन्ड असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा एक ए मॉलिक्युल आहे आणि हा दुसरा बी मॉलिक्युल आहे, यात काय फक्त एक सिंगल बॉन्ड असेल, ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, त्याला म्हणतो आपण संतृप्त स्निग्ध पदार्थ म्हणतात. आणि जर एखाद्या स्निग्ध पदार्थामध्ये काय, तर डबल आणि ट्रिपल बॉन्ड आहे. किती आहे, डबल, म्हणजे आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये दुहेरी व तिहेरी बंध असेल, तिहेरी बंध असेल तर त्याला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड. त्याला आपण अनसॅच्युरेटेड असं म्हणतो. तर पहिला बघा, यामध्ये पहिला दिसतो आपल्याला तो असतो, उदाहरण बघा, सॅच्युरेटेड जे असतात त्याचे एक्झाम्पल आहे, पहिला पाल्मेटिक ऍसिड, पण त्याला पाम ऑइल म्हणतो. दुसरा असतो स्टिरिक ऍसिड. कोणता असतो, स्टिरिक ऍसिड असतो. आता यातले हे जे दिसतात ना आपल्या सॅच्युरेटेड, बघा यातले मोस्टली जे असतात कसे असतात, ते असतात आपले, ते असतात सॉलिड. कसे असतात, सॉलिड स्टेट मध्ये असतात, बरोबर. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय असते, त्याला म्हणतो आपण बॅड कोलेस्ट्रॉल. हे काय असतं आपले, हे व्हाईट मेद असतं. कसं असते, एक मिनिट, व्हाईट मेद असतं, राईट. दुसरे असतं बघा, ते असते आपले पॉली अनसॅच्युरेटेड, त्याला म्हणतात पुफा. पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, त्याला म्हणतात पुफा ऑइल असं म्हणतात. आता हे ज्या पॉली जे असतात ना, तर एक्झाम्पल पहिलं असतं ओमेगा 3 फॅटी ऍसिड, एक्झाम्पल आहे लिन ऑलिक ऍसिड. दुसरा असतो ओमेगा 6, त्याचं एक्झाम्पल आहे अर्चिनॉइड ऍसिड. ओके. आता हे जे दोन्ही ऍसिड असतात ओमेगा 3 आणि ओमेगा 6, हे कोण भेटतात, हे भेटतात आपल्याला माशामध्ये. कोण भेटतात, मासे जे असतात आपले, यावर आपल्याला हे दोन काय होतात, महत्वाचे ऍसिड आपल्याला भेटतात. आणि काय होतात, आपलं जे हृदय असतं, हृदयासाठी काय असतात, हे महत्वाचे असतात, हृदयाची निगा राखतात, लक्षात ठेवा. त्यामुळे यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असणं काय असतं, गरजेचं असतं. ठीक आहे, त्याला म्हणतात ओमेगा 3 फॅटी ऍसिड. दुसरा असतो ओमेगा 6 फॅटी ऍसिड. ठीक आहे. नेक्स्ट असतं आपला मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. त्याचं एक्झाम्पल आहे ओमेगा 9, एक्झाम्पल आहे ओलिक ऍसिड. तो कोणता एक्झाम्पल याचं, ओलिक ऍसिड काय एक्झाम्पल असणार आहे. ठीक आहे, कळलं सर्वांना. सो फॅटी ऍसिडचे काय दोन प्रकार पडतात. पहिला असतो संतृप्त, एक्झाम्पल आहे पाल्मेटिक ऍसिड. दुसरा असतो स्टिरिक ऍसिड. दुसरा असतो अनसॅच्युरेटेड, त्याला म्हणतात असंतृप्त, एक्झाम्पल आहे पॉली अनसॅच्युरेटेड म्हणजे पुफा. दुसरं असतं मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, मुफा. ठीक आहे, एक्झाम्पल आहे ओमेगा 9 मुफाचं, आणि पॉलीचं कोणतं आहे ओमेगा 3 आणि ओमेगा 6. कशासाठी इम्पॉर्टंट असतात, ते असतात मासे त्याचा सोर्स आहे. कशासाठी इम्पॉर्टंट, हृदयाची निगासाठी काय असतात, महत्वाचे असतात. ओके, पुढे बघू आपण. आता जर मेदाचा अभाव असेल किंवा मेदामुळे काय समजा वाढला असेल, ठीक आहे, जर अभाव म्हणा किंवा जर जास्त झाला असेल तर कोणते आजार होतात, त्या बघतोय. पहिला असतो स्थूलपणा, तर लठ्ठपणा म्हणतात किंवा त्याला म्हणतात ओबेसिटी. त्याला काय म्हणतात ओबेसिटी. म्हणजे काय होतं, जर तुझ्या बॉडीमध्ये काय आलं, जर फॅट खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढलं तर त्याला म्हणतात आपण, ते काय असतं, तर तो लठ्ठपणा किंवा त्याला ओबेसिटी असं म्हणतात, त्याला स्थूलपणा असं म्हणतात. आता हे कसं मोजतात, तर आपला जो असतो त्याला म्हणतो आपण BMI, त्याला म्हणतो आपण बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स, बॉडी मास इंडेक्स, यावरून काय आपण लठ्ठपणा ठरवतो. काय करतो, लठ्ठपणा ठरवित असतो. अतिपोषण म्हणजे काय होतं, जर आपण खूप फॅट जर बॉडीमध्ये घेतले असेल, म्हणजे काय होतं, आपण जर रोज काहीतरी बर्गर खातोय, सँडविच खातोय, यामुळे काय होणार आहे, फॅट बॉडीमध्ये डिपॉझिट होत असतात. म्हणजे जर आपण काय केलं, खूप जास्त फॅट बॉडीमध्ये घेतलं तर काय होतं, तर या फॅट पेशी असतात, आपण त्याला म्हणतो आपण ऍडिपोज टिश्यू, त्याला आपण ऍडिपोज सेल म्हणतात, त्याला आपण फॅट सेल असं म्हणतो. यांचा काय होतो, आकार काय वाढणार आहे, आणि त्यामुळे काय असतो, लठ्ठपणा येतो. काय असतो, लठ्ठपणा येणार असतो. BMI काय असतं बघा, बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय, वजन भागिले उंचीचा वर्ग मीटर मध्ये, त्याला म्हणतो आपण BMI. आणि जर पुरुषामध्ये BMI काय झाले, जर 30 पेक्षा जास्त असेल त्याला म्हणतो आपण लठ्ठपणा असं म्हणतो. काय आपण लठ्ठपणा असं म्हणतो. आणि जर स्त्रियामध्ये काय असेल 28.6 पेक्षा जास्त असेल त्याला काय, स्त्री कशी असणार आहे, ओबेस स्त्री असणार आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा BMI कसा असतो, तर वजन भागिले उंचीचा वर्ग किंवा मीटर मध्ये काय आपण वर्ग करतो, त्यामुळे आपल्याला फिगर भेटते, म्हणजे आकडा भेटतो. आणि तो आकडा 30 पेक्षा जास्त असेल त्याचा अर्थ काय, पुरुष असणार लठ्ठ असणार आहे,
आणि जर 28.6 पेक्षा जर जास्त असेल स्त्रीक असणारे लठ्ठ असते. ठीक आहे. आता दुसरा आजार जो असतो तो असतो धमनी काठिण्य. दुसरा आजार कोणता आहे? धमनी काठिण्य. बघा त्याला म्हणतो आपण अथेरोस्क्लेरोसिस. अथेरोस्क्लेरोसिस स्पेलिंग आहे त्याची ATEHERO स्क्लेरोसिस. ओके, इथं ई पाहिजे होतं फक्त. अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय होतं? इथे काय होतं? आपली धमनीची असते धमनी, बरोबर, म्हणजे काय त्याला म्हणतो आपण आर्टरी. त्यामध्ये काय असतं? O2 ब्लड असतं, बरोबर ना. धमनीमध्ये काय असतं? O2 ब्लड असतं. धमनीमध्ये काय होतं? स्निग्ध पदार्थाची काय होते? साठवणूक होऊन धमनी कशी बनते? धमनी काठिण्यामध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, समजा मी म्हटलं की ही आपली धमनी आहे. फॉर एक्झाम्पल ही काय धमनी आहे आणि यामध्ये काय आलंय? फॅट जमा होतंय. आता बघा फॉर एक्झाम्पल येलो वन. ठीक आहे. आता बघा इथे काय होतं? हा फॅट जमा होतोय. इथे काय होतंय? हे फॅट जमा होतो आणि ही धमनी कशी बनते? एकदम कडक बनते. समजते कशी बनणार? एकदम कडक बनते. त्याला म्हणतो आपण धमनी काठीण्य. त्यामुळे त्याच्यामुळे काय होतं की हे जे काही ब्लड आहे, राईट, हे जे काही ब्लड आहे ते काय होणार नाही, इथून फ्लो होणार नाही. याला काय होईल? याला अडथळा येईल. कशामध्ये? फ्लो होण्यामध्ये. आणि त्याला म्हणतो आपण धमनी काठीण्य असा आजार म्हणतो. ठीक आहे. मग यासाठी उपाय काय? पहिली गोष्ट म्हणजे काय, तर फॅट जे आपण खातोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही बर्गर खातोय, जे काही पास्ता खातोय, व्हेजिटेबल जे काय खातोय, तेलकट पदार्थ खातोय, ते काय टाळलं पाहिजे. आपण व्यायाम केला पाहिजे. हे त्याचे काय महत्वाचे उपाय होऊ शकतात. बरोबर, राईट. त्याच्यामुळे काय होतं? रक्तप्रवास करतो, अडथळा येत असतो, बरोबर ना. आणि समजा फॉर एक्झाम्पल जरी खूप जास्त प्रमाणात पडलं काय होणार आहे? आपला हार्ट अटॅक येत असतो, राईट. चला पुढे बघू. नेक्स्ट आता पुढचा पॉईंट असतो आपला तो म्हणजे जीवनसत्व. त्याला म्हणतो आपण विटामिन्स. आता विटामिन्स असतो बघा. विटामिन्स हा जो शब्द बनला असतो दोन शब्दाचा, तो शब्द आहे पहिला आहे विटा म्हणजे व्हायटल, दुसरा असतो अमाइन्स. म्हणजे काय, तर आपल्या शरीरासाठी काय असणारे महत्वाचे अमायनो ऍसिड किंवा महत्वाचे अमाइन्स, त्याला म्हणतो आपण विटामिन्स असं म्हणतो. आता हे जे विटामिन्स असतात याच्या मध्ये गोष्ट काय असते, ते म्हणजे काय, शरीराची वाढ करणं आणि विकास करणं काय यांचं महत्वाचं घटक असतो. बरोबर. आता हे जे विटामिन्स असतात तर या विटामिनचा शोध कोणी लावला होता? तर तो लावला होता फुंक नावाच्या शास्त्रज्ञाने. कोणी लावला होता? फुंक नावाच्या. त्यांचं नाव आहे कॅसमीर फुंक. काय नाव तुला? कॅसमीर फुंक असं त्यांचं नाव आहे किंवा होतं. त्याने केला होता विटामिनचा शोध लावला होता. म्हणून लक्षात ठेवा, कॅसमीर फुंक याने केला विटामिनचा शोध लावला. बरोबर. आता याच्यामध्ये जर प्रकार जर पाहिले तर पहिला जो प्रकार असतो वॉटर सोल्युबल विटामिन्स, म्हणजे काय, पाण्यामध्ये द्रावणीय असणारे विटामिन असतात. ते पहिला असतो तो विटामिन बी कॉम्प्लेक्स, दुसरा तो विटामिन सी. दुसरा प्रकार जो असतो तो म्हणजे असतो आपला मेदात द्रावणीय असणारे म्हणजे विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई आणि विटामिन के. बरोबर. ते लक्षात घ्या की हे जे विटामिन असतात तर ऑन द बेसिस ऑफ इट्स डिझोल्युशन इन वॉटर ऑर इन अ फॅट वी कॅन डिवाइड देम इनटू टू डिफरंट पार्ट. पहिला जो होता तो होता पाण्यात विरघळणारी, ते असतं विटामिन बी आणि विटामिन सी. आणि मेदामध्ये म्हणजे फॅट मध्ये द्रावणी असणारे कोणत्या? विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई आणि विटामिन के. तर हे पाठ ठेवा. आता इकडे थोडं बघून घ्या वाटलंच तर. हे काय दिसतं मला? आहारामध्ये असणारे आवश्यक खनिजे, त्याला म्हणतो आपण मिनरल्स. हे काय सर्व मिनरल्स आहेत. बरोबर. बघून घ्या वाटलंच तर. पहिला दिसतो आपल्याला हा आहे झिंक. हा कोणता आहे? झिंक. कोणापासून भेटतो? तो भेटतो आपल्या कशापासून? लिव्हर पासून. तो भेटतो आपल्या कसं? भुईमुगापासून. दुसरं असतं ते म्हणजे काय? कॅल्शियम. कोणा भेटणार आपल्याला? ते ग्रीन व्हेजिटेबल्स. दुसरं भेटणार आपल्याला कशापासून? तर अंड्यापासून भेटणार आहे. क्लोरीन कोण भेटतं? अंडे आणि फिश पासून. कॉपर कोणा भेटणार आहे? तर हा आहे आपलं बीट आहे. दुसरं कोणतं आहे? मे बी दिसत नाही, काय कळत नाही एक्झॅक्ट. ठीक आहे. हे असतं आयर्न. कोणा भेटतं आपल्याला? ग्रीन व्हेजिटेबल आणि कशी भेटतं? अंड्यापासून. त्याचा पुढचा असतो आयर्न म्हणजे काय, सॉरी आयोडीन. कोणा भेटतं? फिश आणि मशरूम पासून. त्यानंतर असतं पोटॅशियम. कोणा भेटतं? इट मेड अप फ्रॉम द व्हेजिटेबल्स डिफरंट टाईपच्या. मॅग्नेशियम कोणा भेटतं? इट मेड अप कोण भेटणार आपल्याला? इट कम फ्रॉम व्हीट. नंतर असतं मॅग्नीज. हे भेटतं लसूण. आणि दुसरं काय असते? आय थिंक मे बी अक्रोड असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर असतं सोडियम. इट कम फ्रॉम कशापासून? मिठापासून भेटतं. त्यानंतर असतं फॉस्फरस. बरोबर. हे कशा भेटतं आपल्याला? हे आहे पंपकिन म्हणजे काय होतं ना, डांगर म्हणतो ना, का काय म्हणतात मग त्याला? भोपळा नाही, हा मे बी भोपळा नाही, काय असतं? डांगर असतं ना हे, राईट, आपल्याकडे. ठीक आहे. नंतर असते सेलेनियम. इट कम फ्रॉम अक्रोड. आणि दुसरं काय असते? मे बी येलो कलर काय दिसतं आपल्याला. ठीक आहे. सो हे काय सर्व काय सर्व मिनरल्स आहे. हे काय होतात? बॉडीसाठी आपल्या गरजेचे असतात. ओके.
पुढे बघू नेक्स्ट. पुढचा पॉईंट आहे पाण्यात द्रवणीय जीवनसत्वे जे असतात ते पहिला जो एक्झाम्पल आहे ते आहे आपलं विटॅमिन बी आणि दुसरा आहे विटॅमिन सी. जे काय होतात हे पाण्यामध्ये द्रावणीय असून जे लघवीच्या वाटे काय होतात शरीराबाहेर उत्सर्जित केले जातात बरोबर. आणि त्यामुळे काय होतं त्यांचं प्रमाण शरीरामध्ये वाढत नाही आणि ते काय आपल्याला रोज लागतात म्हणजे त्यांना आपला रोज बॉडीमध्ये काय झाला पाहिजे इनटेक करावा लागतो. दॅट्स वाय विटॅमिन बी आणि सी ची काय होते आपल्याला डिफिशियन्सी जाणवते बिकॉज दे रिक्वायर्ड ऑन डेली बेसिस. पुढचा पॉईंट जो असतो तो म्हणजे काय तर विटॅमिन बी आणि सी मध्ये वाढ कशामुळे होणार आहे. पहिले असतं धान्याला मोड येणे बरोबर. फॉर एक्झाम्पल एखादं धान्य असेल फॉर एक्झाम्पल बघा हरभरे असतात मोड आलेले हरभरे असतील किंवा कडधान्य असेल त्याच्यामुळे काय होतं विटॅमिन बी आणि सी काय होतं आपल्याला भेटत असतं. दुसरं असतं आपलं काय धान्य आंबवणे म्हणजे काय करणे त्याला म्हणतो आपण इडली डोसा बरोबर ना. हे काय पदार्थ खाणे त्यामुळे आपल्याला काय भेटतं असतं आपल्याला विटॅमिन्स भेटत असतात. नंतर असतात आपले विटॅमिन बी आणि सी मध्ये घटक कधी होणार जर आपण केलं धान्याला अतिरिक्त पॉलिश करणं भाज्या चिरल्यानंतर धुणं किंवा अतिरिक्त अन्न पदार्थ शिजवणं किंवा गिरणीत धान्य काय करणं दळणं यामुळे काय होत असतं हे जे विटॅमिन्स काय होतात निघून जात असतात. ठीक आहे. तर ह्या थोड्याशा इन्फॉर्मेशन आहे जी बघूया फक्त एकदा. पुढे बघू नेक्स्ट. आता येतो विटॅमिन बी जे आहेत म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स जो आहे आपण त्याचं काय करूया त्याचं नाव म्हणजे त्याचा प्रकार शास्त्रीय नाव आणि अभाव. ठीक आहे. आणि हा जो चार्ट आहे हा एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप गरजेचा आहे त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा. पहिला जो असतो आपला तो असतो विटॅमिनचा पहिला प्रकार तो विटॅमिन बी वन त्याचं नाव असतं थायमिन. काय नाव आहे थायमिन त्याचं नाव. विटॅमिन बी वनचं नाव काय असतं थायमिन असतं. आणि हा जो विटॅमिन बी वन आहे ठीक आहे मी पेन बदलतोय. ओके ठीक आहे. हा पहिला प्रकार जो आहे तो विटॅमिन बी वन त्याचं नाव आहे थायमिन. काय नाव आहे थायमिन आहे. आणि जर विटॅमिन बी वन कमी झालं तर आपला कोणता आजार होतो असो बेरी बेरी कोणता आजार होतो बेरी आजार होतो. आणि यामध्ये काय होतं बघा यामध्ये लक्षात घ्या यामध्ये काय होतं तर रेड स्पॉट काय तयार होतात काय होतात रेड स्पॉट येतात कशावरती तर आपल्या स्किनवरती काय होतात रेड स्पॉट येतात आपल्या चेहऱ्यावरती काय होतात रेड स्पॉट दिसतात. आणि काय होतं आपला जो काय म्हणतो ना जीभ ते पूर्ण लाल बनते या आजारामध्ये. पुढचा जो असतो तो असतो बी टू विटॅमिन बी टू त्याचं नाव असतं रायबोफ्लेविन. काय नाव असतं रायबोफ्लेविन आहे. आणि त्यामुळे काय होत असतं त्यामुळे असतं ग्लोसायटिस म्हणजे काय होते जीभ पूर्ण लाल पडते जीभ काय होणे लाल होते त्याला म्हणतो आपण ग्लोसायटिस किंवा स्किनवरती काय होतं पूर्ण असे रेड पॅचेस दिसतात बिकॉज ऑफ दिस विटॅमिन बी डिफिशियन्सी बी टू डिफिशियन्सी. पुढे जातं बी थ्री त्याचं नाव असतं नाव काय आहे नायसिन. काय नाव आहे नायसिन. आणि जर नायसिन जर कमी असेल काय कोणता होतो तो असतो पेलेग्रा. कोणता आजार लक्षात घ्या कोणता आजार होणार आहे पेलेग्रा आजार होतो बरोबर. आणि यामध्ये काय होतं स्किम म्हणजे डर्मा डिमेन्शिया आणि अजून काहीतरी 3D त्याला काय म्हणतात 3D डिसीज म्हणतात. म्हणजे काय डर्मा म्हणजे स्किम डिमेन्शिया आणि अजून एक पार्ट असतो डीचा. ठीक आहे. तर हे प्रकार जो असतो तो असतो आपला पेलेग्रा असतो. ठीक आहे. कशामुळे होतो विटॅमिन बी थ्री मुळे होतो आणि त्याचं नाव काय नायसिन नाव आहे. नेक्स्ट असतो आपला बी फाईव्ह त्याचं नाव आहे पेंटाथेनिक ऍसिड. ठीक आहे. याच्यामुळे सिंपल गोष्ट ही काय असणार आहे याच्यामुळे काय होतं वेगवेगळे स्किन डिसीज होत असतात. स्किन डिसीज म्हणजे काय तर स्किनवरती अगेन काय होणार ते पुळे वगैरे येणार त्या गोष्टी असतात. नेक्स्ट असतो आपला बी सिक्स त्याचं नाव आहे पायरोडॉक्सिन. काय नाव आहे पायरोडॉक्सिन. आणि त्यामुळे काय असतो त्यामुळे असतो ॲनेमिया त्याला म्हणतो आपण रक्ताशय आजार असं म्हणतात. नंतर असतं बी सेवन त्याचं नाव आहे बायोटीन. आणि आपल्या लक्षात बायोटीनचं सात मधून काम काय असतं तर केस गळणे थांबवतात किंवा त्याला काय म्हणतात त्याचं नाव आहे विटॅमिन एच. याला काय होतं लक्षात घ्या याचं नाव असतं विटॅमिन एच. ओके. आणि काम काय असतं केस गळणे थांबवतात केस पांढरे होणे म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये काय असतं विटॅमिन बी कमी असेल तर काय होतं आपल्याला केस गळतात किंवा केस काय होतात पांढरे होत असतात बिकॉज ऑफ बायोटीन डिफिशियन्सी. ओके. नेक्स्ट असतं आपलं बी नाईन त्याचं नाव असतं फोलिक ऍसिड. काय नाव असतं फोलिक ऍसिड असतं. आणि याच्यामुळे काय होतं सेम याच्यामुळे होत असतो त्याला म्हणतो आपण मॅक्रोसिस्टिक ॲनिमिया. लक्षात ठेवा याचं नाव काय मॅक्रोसिस्टिक ॲनिमिया असं नाव आहे. ठीक आहे. नंतर असतो विटॅमिन बी ट्वेल्व याचं नाव आहे त्याचं नाव आहे सायनोकोब्लामाइन. काय नाव आहे सायनो हे लिहून घ्या इथे दिलेलं नव्हतं सायनोकोब्लामाइन. ओके. आणि याचं मेन गोष्ट काय होतं जर हा कमी झाला काय होणार आहे इट कॉजेस ॲनिमिया. कोणता तो ॲनिमिया आजार होतो. तर हे जे आहेत विटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे पाठच ठेवा आणि एक्झामला आतापर्यंत हे बी थ्री बी टू आणि बी वन क्वेश्चन आलेत
याच्यावर मे बी B6 वरील, B7 वरील किंवा B9 B12 क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, क्लिअर सर्वांना. तर हा झाला विटामिन बी कॉम्प्लेक्स आणि याचं मेन काम काय आहे, हा काय आहे, हा वॉटर सोल्युबल आहे. कसा आहे, हा वॉटर सोल्युबल विटामिन आहे. कळलं सर्वांना. चला पुढे बघू आपण नेक्स्ट. पुढचं असतं विटामिन सी. त्याचं नाव आहे, त्याला म्हणतो आपण अँटी एजिंग हार्मोन. याचं नाव काय आहे, तर याला म्हणतात, एक मिनिट पेन बदलतोय. ओके चला, विटामिन सी त्याचं नाव आहे वार्धक्य विरोधी जीवनसत्व. याला म्हणतो आपण अँटी एजिंग, म्हणजे अँटी एजिंग हार्मोन असतं. ठीक आहे, याचं नाव आहे ऍस्कॉर्बिक ऍसिड. काय नाव याचं, ऍस्कॉर्बिक ऍसिड याचं नाव आहे. याचा स्रोत काय असतो, स्रोत असतो लिंबूवर्गीय फळे. म्हणजे काय म्हणतो आपण, कोणकोणते, संत्री, मोसंबी, लिंबू आणि अननस. ठीक आहे, हे सर्व काय असतात, हे सर्व संत्री वर्गीय फळे असतात किंवा त्याला आपण लिंबू वर्गीय फळे असे म्हणतात. लक्षात ठेवा, संत्री, मोसंबी, लिंबू, अननस हे काय सर्व विटामिन सी चे. अजून कोणता असतो, आवळा. बरोबर, हे सर्व काय असतात, हे विटामिन सी चे काय सोर्स आहेत. आता विटामिन सी जो असतो, या विटामिन सी चं कार्य काय असतं, ते म्हणजे काय, ताण आणि तणाव काय करणं, नियंत्रण करणं, दात आणि हिरड्यामध्ये काय करणं, निगा करणं, त्वचा निरोगी आणि मुलायम ठेवणं, रक्त घोटण्यास काय करणं, मदत करणं, हे काय असते महत्वाचे कार्य असतात. कारण जर त्यांचा अभाव असेल, काय होत असतो, काय होतं, स्कर्वी आजार होतो. त्यामध्ये काय होते, हिरड्यात सूज येते आणि काय होतं, रक्त बाहेर येतं. त्याला मग काय होतं, त्याला काय आपण स्कर्वी आजार म्हणतो. लक्षात ठेवा, हा जो आजार आहे स्कर्वी, हा महत्वाचा आजार आहे, आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. कशासाठी, तर विटामिन सी जर तुमच्याकडे काय आलं, कमी पडलं तर कोणता आजार होतो, स्कर्वी आजार होतो. आणि त्याचं नाव काय आहे, नाव आहे ऍस्कॉर्बिक ऍसिड. ओके चला पुढे बघू नेक्स्ट. पुढचा आहे मेदात द्रावणीय, म्हणजे काय, फॅट सोल्युबल विटामिन्स. फॅट सोल्युबल विटामिन्स आपण पाहतोय. पहिला विटामिन ए, म्हणजे काय, अ जीवनसत्व. ठीक आहे, तर याचं जे नाव आहे ते नाव आहे रॅटिनॉल. लक्षात ठेवा, रेटिना म्हणलं का, रेटिना कुठं असतो, तो असतो आपल्या डोळ्यामध्ये. कुठं असतो, डोळ्यात असतो. त्यामुळे लक्षात घ्या की या विटामिनचं कार्य मोस्ट ऑफ काय, तर डोळ्यासंबंधी याचं काय महत्वाचं कार्य आहे. ओके, तर याचं टोपण नाव जे आहे ते आहे रोग प्रतिबंधक जीवनसत्व. म्हणजे काय होतं, याला म्हणतो आपण त्याच्यामुळे काय आजार होत नाही. म्हणजे काय, वी कॅन से इट्स अँटी डिसीज विटामिन. बरोबर. आता हा जो काही आहे, याचा स्रोत काय असतो, तो असतो गाजर, आंबा, पपई, पालेभाज्या. लक्षात द्या, ग्रीन व्हेजिटेबल्स, जेवढ्या काही हिरव्या पालेभाज्या असतील, या काय असतात, काय असणार आहे, महत्वाचा सोर्स असणार आहे. ठीक आहे, पालक बघा, पालक हा सर्वात रिचेस्ट सोर्स आहे. कशाचा, तर ह्या आयर्नचा आणि आपल्या विटामिन ए चा. म्हणजे जेवढ्या काही हिरव्या पालेभाज्या असतात, हे काय असणार आहे, विटामिन ए चा काय असणार आहे, रिच सोर्स असणार आहे. बरोबर. पुढचं म्हणतो, त्याचं कार्य काय असणार आहे, पहिली गोष्ट म्हणजे काय, दृष्टी निर्दोष राखणं, पेशी विभाजन करणं, हाडे व ऊतीचे काय करणे, वाढ करणे, काय असणार, याचं महत्वाचं कार्य असणार आहे. नेक्स्ट असतो आपला अभाव. जर समजा फॉर एक्झाम्पल जर विटामिन ए जर कमी झाला तर काय होणार आहे, पहिला असतो रात आंधळेपणा, त्याला म्हणतो आपण झर्पथेल्मिया. दुसरा असतो म्हणजे काय होतात, डोळे काय कोरडे पडतात, डोळे काय होतात, शुष्क पडतात आणि डोळ्यात काय होतो, जंतू संसर्ग होतो. आणि जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात विटामिन ए घेतलं तर काय होणार आहे, निद्रा नाश होतो. काय होत असतो, झोप लागत नाही, चिडचिडेपणा काय होतो, वाढतो. हे काय सर्व विटामिन ए चे काय महत्वाचे अभावामुळे किंवा जास्त प्रमाणात होणारे आजार असतात. बरोबर. पुढे बघू आपण नेक्स्ट. पुढचा असतो डी जीवनसत्व, म्हणजे विटामिन डी. त्याचं शास्त्रीय नाव जे आहे ते आहे कॅल्सिफेरॉल. काय नाव आहे, कॅल्सिफेरॉल. पाठ ठेवा, कॅल्शियम कॅल्सिफेरॉल. बरोबर. याचं टोपण नाव जे आहे ते आहे म्हणजे काय, अन्न पदार्थांमधून न मिळणारं जीवनसत्व. म्हणजे काय होतं, आपल्याला ते अन्न पदार्थ मिळते, ते काय आपल्याला कुठून भेटतं, सूर्यप्रकाशातून भेटत असतं. बरोबर, सकाळच्या कोवळ्या उन्हातून. स्रोत काय चला, तर कोवळी सूर्य किरणे, ज्याची तरंगलांबी असते 270 ते 310 नॅनोमीटर. किंवा दुसरं जास्तीत जास्त म्हणजे काय, कॉड लिव्हर ऑइल किंवा शार्क ऑइल, हे काय असते त्याचे महत्वाचे सोर्स असतात. ठीक आहे, पहिलं असतं कोवळा सूर्यप्रकाश, दुसरं असतं कॉड लिव्हर किंवा शार्क लिव्हर ऑइल, हे काय असतं त्याचे महत्वाचे स्रोत असतात. ओके, पुढे बघा, पुढेचं कार्य काय असणार आहे, ते असणार आहे हाडे, दाते काय करणं, बळकटी करणं किंवा हाडामध्ये दातामध्ये काय करणं, वाढ करणं. आणि जर हा विटामिन डी काय झालं, याचा अभाव असेल, कोणता आजार होतो, त्याला म्हणतो आपण
मुरदूस, त्याला आपण रिकेट्स म्हणतो, त्याला आपण रिकेट्सचे आजार म्हणतात. यात काय होतं, यात काय होणार आहे, हाडे ठिसूळ बनतात. अस्थिमज्जुता त्याला म्हणतात आपण प्रौढामध्ये काय असतं, त्याला म्हणतात ऑस्टिओमाल्शिया. त्याचं नाव काय, ऑस्टिओमाल्शिया हा आजार होतो. ठीक आहे, कुणामध्ये हा होत असतो, प्रौढांमध्ये. आणि जे काही चिल्ड्रन असतात, चिल्ड्रन, ठीक आहे, यामध्ये काय असतं, यांच्यामध्ये असतो रिकेट्सिया. सर हा तसं काय असतो, हा असतो आपला रिकेट्सिया. ठीक आहे, तर हे पाठ ठेवा. ठीक आहे, हे महत्वाचे आहेत. ठीक आहे, सही झालं विटॅमिन डी. पुढे बघू आपण नेक्स्ट, तो असणार आहे पुढचा आहे विटॅमिन ई. तिचं नाव काय, विटॅमिन ई. याला मध्ये नाव आहे, शास्त्रीय नाव आहे टोकोफेरा. काय नाव आहे याचं, टोकोफेरा. काय शास्त्रीय नाव आहे. याचं टोपण नाव जे आहे ते आहे वांझपणा. म्हणजे काय, मुलं न होणे, त्याला म्हणतो वांझ असं म्हणतो. वांझपणा विरोधी जीवनसत्व याला म्हणतात, त्याला म्हणतात अँटी फर्टिलिटी हार्मोन. इट्स ऑल्सो नोन ॲज अँटी इनफर्टिलिटी हार्मोन. बरोबर, आपण अँटी इनफर्टिलिटी हार्मोन असं म्हणतात. याचा स्रोत का असणार, ते असणार आहे गव्हाचे अंकुर. याचं कार्य काय असतं, पहिली गोष्ट म्हणजे काय, गर्भधारणेस मदत करणे, गर्भाच्या वाढीस मदत करणे, गर्भधारणेस पोषक वातावरण निर्मिती करणे. आणि जर याचा अभाव झाला तर काय होतो, कोणता होतो, त्याला म्हणतो आपण वांझपणा, त्याला म्हणतो मुलं न होणे. कशामुळे होतं, तर या विटॅमिन ई मुळे होत असतं. राईट, ठीक आहे. त्यानंतर असतं पुढचा हा जीवनसत्व आहे ते आहे विटॅमिन के. त्याचा शास्त्रीय नाव जे असते ते आहे फायलोक्विनोन. काय नाव आहे, फायलोक्विनोन. हे पाठच करा, फायलोक्विनोन हे कोणाचं नाव आहे, तर विटॅमिन के चं नाव आहे फायलोक्विनोन. ठीक आहे, याचं टोपण नाव आहे रक्त गोठणारे जीवनसत्व. म्हणजे काय, याला म्हणतो आपण ब्लड क्लॉटिंग विटॅमिन. हे कोणतं असतं, ब्लड क्लॉटिंग विटॅमिन असतं. याचा स्रोत जो असतो तो असतो मासे, अंडी, दूध आणि पालेभाज्या. काय असणार आहे, महत्वाचा स्रोत असणार आहे. नेक्स्ट असतं याचं कार्य काय असतं, पहिलं असं प्रोथ्रोम्बिन. म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो ना, याच्यामुळे काय असं रक्त गोठवणारा घटक आहे, रक्त गोठविणारा घटक. बरोबर. नंतर असतं याचा अभाव झाला काय, कोणता तर होतो, तो होत असतो हिमोफिलिया. कोणता तर असतो, हिमोफिलिया. त्याला म्हणतात आपण अतिरिक्त रक्तस्राव होत असतो, त्याला म्हणतात. याचं नाव, दुसरं नाव आहे ते आहे रॉयल डिसीज. त्याला काय म्हणतात, रॉयल डिसीज असं म्हणतात. का बरं, कारण कोणाला झाला होता, हा ब्रिटनच्या राजघराण्याला आजार झाला होता, त्याला म्हणतात रॉयल डिसीज. त्याचं नाव आहे ब्लीडर डिसीज. त्याला काय म्हणतात, ब्लीडर डिसीज असं म्हणतात. ठीक आहे, क्लिअर सर्वांना. आता पुढचा पॉईंट जो होता आपला तो म्हणजे काय, तर अकार्बनिक पोषण द्रव्य. म्हणजे काय म्हणतात आपण, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. ठीक आहे, आता फर्स्ट पार्ट पूर्ण केला, आता आपला पार्ट सेकंड चालू होतोय. ठीक आहे, तर पहिला जो असतो बघा, पहिला जो आहे तो आहे कॅल्शियम. पहिला कोणता बघतो आपण, कॅल्शियम बघतोय. याचा स्रोत काय असतो रे, पहिला असतो दूध, दुसरा असतो दुग्धजन्य पदार्थ, अंडी, गुळ आणि शेंगदाणे. हे कासाचे स्रोत असतात. याचं कार्य काय असतं, कार्य असतं पहिलं म्हणजे काय, दात व हाडाचा विकास करणे, रक्तनिर्मितीस मदत करणे, स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण पावणे. जर याचा अभाव झाला त्याला म्हणतो आपण हायपोकॅल्शियम. त्याला काय म्हणतो आपण, हायपोकॅल्शियम म्हणतो. आणि जर वाढ झाली त्याच्यामध्ये, म्हणजे कॅल्शियम मध्ये वाढ झाली, त्याला म्हणतो आपण हायपर कॅल्शियम असं म्हणतात. ठीक आहे, आणि जर हे कमी झाले त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे काय म्हणतात ना, हृदयाचे ठोके काय होतात, हे हृदय ठोके होणारे हे कमी जास्त होतात. काय होतात, कमी जास्त होतात, बिकॉज ऑफ कॅल्शियम डिफिशियन्सी. ठीक आहे, दुसरं काय असतं, रक्त गोठत नाही लवकर. रक्त गोठण्यास काय होतं, वेळ लागतो, खूप वेळ लागतो. हे कशामुळे होतं, कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे होत असतं. पुढचा असतो फॉस्फरस. बघा, दुसरा जो न्यूट्रंट आहे इनऑर्गॅनिक, त्याचं नाव आहे फॉस्फरस. आकडून भेटणार आपल्याला, तो भेटतो काजू, बदाम आणि गाजर. काजू, बदाम आणि गाजर पण भेटतं आपल्याला. ओके, चलो. तर याचं काम काय असतं, दात व हाडांचा विकास करणं, डीएनए म्हणजे काय, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड तयार करणं, आरएनए म्हणजे काय, रायबो न्यूक्लिक ऍसिड निर्मिती करणं. दुसरी गोष्ट असते ऊर्जा निर्मिती, म्हणजे काय त्याला म्हणतात एटीपी, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट काय करणं, निर्मिती करणं. काय असते महत्त्वाचं काम असतं. नंतर जर फॉर एक्झाम्पल जर तो कमी झाला तर त्याला म्हणतो आपण
त्याचं नाव आहे हायपोफॉस्फेटेमिया, आणि जो वाढला त्याचं नाव असतं हायपरफॉस्फेटेमिया. ठीक आहे, तर हे नाव पाठ ठेवा, महत्वाचे आहेत. नेक्स्ट असतं आपला सोडियम. याचा स्रोत कोणता असतो? पहिला असतो मीठ, दुसरा असतं सागरातील अन्न पदार्थ, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा फिश असतील, ठीक आहे, प्रॉन्स असतील, दे आर द रिच सोर्स ऑफ सॉल्ट्स. त्यानंतर असतं आपलं, त्याचं कार्य काय असतं बघा, कार्य जे असतं ते म्हणजे काय, रक्तातील काय करणं, ऑस्मोटिक प्रेशर काय करणं, मेंटेन करणं. कोणाचं काम असतं? तर या सोडियमचं काम असतं. बघा लक्षात ठेवा, आपल्या सेलमध्ये काय असतं, जर आपण फॉर एक्झाम्पल सेल पकडली तर सेलमध्ये काय होतं, सोडियम आणि काय असतं, पोटॅशियम असतं. त्याला म्हणतात सोडियम पोटॅशियम पंप. सोडियम काय बाहेर जाऊन पोटॅशियम काय आतमध्ये येत असतो, आणि हे काय असं हा कंटिन्यू सायकल चालू असते, त्याला म्हणतो आपण सोडियम पोटॅशियम पंप. आपल्या सेलमध्ये काम करत असतो. ज्यावेळेस काय होतं, 3 सोडियम काय बाहेर जातात, 2Na+ का बाहेर जातात, काय होतात, 2K+ का होतात, आत येतात. आणि हा क्वेश्चन मे बी विचारला पेपरला, बरोबर ना. सो व्हेन 3 सोडियम गेट्स आउट ऑफ द सेल, 2 पोटॅशियम काय होतात, आत येतात. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये काय होतं, हा जो परासरणी दाब जो असतो त्याला म्हणतो आपण ऑस्मोटिक प्रेशर काय होत असतं, मेंटेन होत असतं. ठीक आहे, आणि जर याचा अभाव झाला काय होत असतो, इट कॉजेस हायपोनायट्रेमिया, किंवा त्याला काय आपण, त्याचं नाव आहे ब्ल्यू बेबी सिंड्रोम. त्याचं नाव काय असतं, सॉरी इथं नसतं, खाली असणार आहे. ठीक आहे, हा नसतो, हायपोनायट्रेमिया झालं. आणि जर तो वाढला म्हणजे हायपर नायट्रोमिया झाला, त्याच्यामुळे काय होतो, त्याच्यामुळे असतो त्याला म्हणतो आपण ब्ल्यू बेबी सिंड्रोम. मध्ये असतो ब्ल्यू बेबी सिंड्रोम का होत असतो, होत असतो कशामध्ये, तर त्या व्यक्तीला, राईट, बिकॉज ऑफ दिस सोडियम. राईट, पुढे जो असतो तो म्हणजे पोटॅशियम. याचे सोर्स असतात सोयाबीन, बटाटा, हळद आणि कांदा. सेम काम असणार, पर काय काम असणार आहे ते म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर करणं, मेंटेन करणं, म्हणजे काय, परासरणी दाब करणं, नियंत्रित करणं. कशामधला, आपल्या सेलमधला किंवा आपल्या रक्तातला. नाही जास्त हायपोकॅलेमिया म्हणजे काय, जर फॉर एक्झाम्पल पोटॅशियम कमी झालं त्याला म्हणतो आपण हायपोकॅलेमिया, आणि जर पोटॅशियम वाढलं त्याला म्हणतो आपण हायपर. म्हणजे हायपो म्हणजे कमी, हायपर म्हणजे काय असतं, जास्त असतं. ठीक आहे, क्लिअर आहे. नेक्स्ट बघू आपण आता मॅग्नेशियम. याचा सोर्स काय, पालक, अद्रक, शेंगदाणे, लवंग, सोयाबीन. याचं कार्य काय असतं, हाडांचा विकास आणि ऊर्जा निर्मिती काय करणे, मदत करणे. अभाव झाला हायपोमॅग्नेशिया, आणि हायपरमॅग्नेशियम मध्ये काय असतं, इट कॉजेस टॉक्झेमियास, म्हणजे काय, मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे गरोदर स्त्रीचे काय करणं, रक्त विषारी बनतं. ठीक आहे, ते थोडं मे बी आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर आले तर इम्पॉर्टंट आहे, हा पाठ ठेवा. ठीक आहे, त्याला म्हणतात आपण टॉक्झेमियास असं म्हणतात, हायपर मॅग्नेशियममुळे. ओके, नंतर असतं आपलं लोह, आपण त्याला म्हणतो आपण आयन असं म्हणतो. सोर्स असतो कडधान्य, मनुका, खारीक, सुकी फळे. याचं काम काय असतं, काम असतं प्रथिन विकरण, म्हणजे काय, प्रोटीन्स, एन्झाईम तयार करणं, हार्मोन्स तयार करणं. दुसरं काम असतं हिमोग्लोबिन निर्मिती करणं. आपल्याला माहिती ना, Fe हा काय महत्वाचा सोर्स आहे कशामधला, आपल्या रक्तातला Fe+2, बरोबर, लक्षात ठेवा. दुसरं काम असतं ऊर्जा निर्मिती करणं, रोगप्रतिकार क्षमता वाढवणे. आणि जर हा कमी झाला काय होत असतो, इट कॉजेस अॅनिमिया. याच्यामुळे काय होत असतो, आपल्याला अॅनिमिया आजार होतो. आणि जर हा वाढला, इट कॉजेस हिमोक्रॅमॅटिस. याच्यामुळे काय असतं, हिमोक्रॅमॅटिस नावाचा आजार होतो. म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय होतं, हिमोग्लोबिन काय होणार आहे, Fe+2 काय होतं, खूप वाढतं. Fe+2 खूप वाढतं, आणि इट कॉजेस अ काइंड ऑफ अ टॉक्झिसिटी. त्याला म्हणतो आपण हिमोक्रॅमॅटिस असं म्हणतात. ओके, क्लिअर सर्वांना. नेक्स्ट बघू आपण आता, पुढचा असतो आयोडीन. याचा सोर्स असतो मीठ, समुद्रजन्य पदार्थ, अंडी. याचं काय असतं, याचं कार्य काय असतं, शरीरातील मौल्यवान क्षार थायरॉक्सिन. आपल्यामध्ये थायरॉक्सिन कोणतं प्रोड्यूस करतं, इट प्रोव्हाइड बाय द थायरॉइड. कोणतं करत असते, थायरॉइड ग्रंथ काय करत असते, थायरॉइड ग्रंथी काय करत असते, थायरॉक्सिन तयार करत असते. दुसरं असतं अनावश्यक ऑक्सिडेशन प्रक्रिया काय करते, थांबवते. आपल्यामध्ये ऑक्सिडेशन बॅड फॉर आवर बॉडी. जर ते काय आलं, इट प्रोड्यूस काय तयार करतात, ते फॉर्म ROS स्पीसीज, रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज काय तयार करतात, आणि ते काय असतं, बॉडीसाठी काय असणार आहे, वाईट असणार आहे. त्यामुळे काय ते थांबवते. जर समजा आयोडीन कमी झालं तर काय होत असतं, आपल्या आजाराचं नाव आहे गलगंड. काय होत असतो, गलगंड. आपल्या सर बघा, आपलं असं काय होतं, हे मानस भागात सुचतो, माहिती सर ना, त्याला म्हणतो आपण गलगंड, किंवा त्याला काय म्हणतो आपण गॉयटर आजार असं म्हणतात. ठीक आहे, हा गॉयटर आहे. ठीक आहे, गॉयटर आजार असतो. ठीक आहे, जर वाढ झाली त्याच्यामुळे काय असतं, इट कॉजेस हायपर टेन्शन. डोळे काय होतात, मोठे होतात. डोळे काय होतात, डोळे असे बाहेर आल्यासारखे वाटतात. काय होतात, डोळे बाहेर आल्यासारखे वाटतात, म्हणजे असे खूप मोठे डोळे होतात त्या व्यक्तीचे. ठीक आहे, आणि बीपी काय त्याचा अतिशय जास्त असतो. ठीक आहे, हे जर आपलं आयोडीन. नेक्स्ट असतो जस्त. पुढचा कोणता असतो, जस्त असतो. याचा सोर्स असतो ताक, अंडी, पालक.
याचं काम काय असतं तर एन्झाईम काय करणं, एन्झाईमना मदत करणं, विकारांना काय करणं, मदत करणं. आणि जर हा कमी झाला त्याला आपण हायपोजंकेमिया असं म्हणतात. आणि जर तो जास्त झाला त्याला आपण हायपर झिकेमिया, सॉरी हे झिकेमिया शब्द दोन्ही पण झिकेमिया, हायपर झिकेमिया, दुसरा असतो हायपर झिकेमिया आजार होत असतो. ठीक आहे. नेक्स्ट असतो आपला फ्लोरीन. आता हा जो फ्लोरीन असतो याचा सोर्स का असणार आहे, तो असणार आहे प्राणी आणि मांस. कार्य काय असतं, दात आणि हाडे विकास करणं, इनॅमलची निर्मिती. बघा इनॅमल म्हणजे काय असतं, आपल्या दाताचा जो स्ट्रक्चर असतो तर या दाताचा जो वरचा भाग असतो त्याला म्हणतो आपण इनॅमल. त्याला आपण इनॅमल असं म्हणतो. ठीक आहे. हिरड्यांचा वरचा भाग त्याला काय असतो, इनॅमल असं म्हणतो. आउटर कव्हरिंग ऑफ द टीथ इज नोन एज इनॅमल. ओके. आता याचा अभाव झाला काय होतो, इट कॉजेस डेंटल फ्लोरोसिस. त्याला काय होतो, हा शब्द कॅरेस्निया, याचं नाव होतं डेंटल फ्लोरोसिस. काय होतं, फ्लोरोसिस नावाचा काय आजार होत असतो. आणि जर वाढ झाली काय होतं, इट कॉजेस डेंटल क्लोरोसिस. इट कॉजेस डेंटल क्लोरोसिस असं म्हणतात. ठीक आहे. पुढचा असतो आपला मॅग्नीज. हे सोर्स असतो तांदूळ, पालक आणि तृणधान्य. आणि याचं मेन काम काय असतं तर पचनाच्या क्रियेसाठी काय करणं, विकारांना मदत करणं. जर हा कमी झाला काय होतं, इट कॉजेस काय होतं त्याच्यामुळे सांधुकी होत असते. आणि हा जास्त झाला याच्यामुळे काय होत असतं तर यकृतीच्या कार्याला बिघाड होत असतो. कशामुळे तर या मॅग्नीजच्या जास्तपणामुळे काय होत असतं, यकृत काय होतं, बिघाड होत असतो. पुढचा असतो तांबे. या सोर्स असतो काजू, बदाम, मशरूम आणि पालक. आणि याचं काय असतं, इट ऍक्ट ॲज अ को एन्झाइम. काय असतं, एक सहविकर म्हणून काम करत असतं. काम काय असतं तर आपल्या ज्या काही मेटाबॉलिक ज्या गोष्टी असतात, मेटाबॉलिक रिएक्शन करणं, कॅरी आउट करणं कोणाचं काम असतं तर या कॉपर किंवा तांब्याचं काम असतं. जर याचा अभाव झाला तर काय होत असतं, इट कॉजेस न्यूट्रोपिया किंवा आपण नेट्रोपेनिया असं म्हणतात. काय म्हणतात, नेट्रोपेनिया असं म्हणतात. यामध्ये काय असतं, या डब्ल्यूएस म्हणजे आपण म्हणतो व्हाईट ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल काय होतात, त्यांचं काम काय होतं, थांबतं किंवा ते काय होतात, ते काम करत नाही. त्याचं काय, त्याचं प्रमाण काय कमी होत असतं. नंतर असतं मॉलिबेनम. कुठं सापडतो आपल्याला, गाजर, कांदा, टोमॅटो. हे काय असते, कोएन्झाइम आहे. आणि याचं काय असतं, जर समजा हा जर कमी झाला काय होतं, इट कॉजेस कॅन्सर ऑफ एलिमेंटरी कॅनल. इट्स अ कॅन्सर म्हणजे काय म्हणतो आपण, अन्ननलिकेचा काय असतो, कॅन्सर होत असतो. ठीक आहे.